उपकारांमावरी अगणित केले, उपकारांमावरी अगणित केले, शिक्षण ज्योत प्रज्वलित पुण्याईने, शिक्षण ज्योत प्रज्वलित पुण्याईने, चूल मूल मूलतत्व खोडून, चूल मूल मूलतत्व खोडून, विरोधात दगड झेलले माऊलीने, विरोधात दगड झेलले माऊलीने. अज्ञात अंधकार ज्ञानाने मिटवला, अज्ञात अंधकार ज्ञानाने मिटवला, आत्मनिर्भरतेचा धडा शिकवला, आत्मनिर्भरतेचा धडा शिकवला, बोलून नव्हे कर्माने शब्द रुजवला, बोलून नव्हे कर्माने शब्द रुजवला, मशाला घेत आम्ही वसा चालवला, मशाला घेत आम्ही वसा चालवला. कृतार्थ होऊनी वंदितो मी तुम्हाला, कृतार्थ होऊनी वंदितो मी तुम्हाला, जन्मसार्थ पूजनीय तुम्ही आम्हाला, जन्मसार्थ पूजनीय तुम्ही आम्हाला. शान भारताची मान स्त्री तत्वाला, शान भारताची मान स्त्री तत्वाला, सेवा परमार्थ मूर्त रूप दाखवले जगाला, सेवा परमार्थ मूर्त रूप दाखवले जगाला. अज्ञात मानवा खोईत नाही, अज्ञात मानवा खोईत नाही, मानवा जन्म पुन्हा नाही, मानवा जन्म पुन्हा नाही, अभाव असता शिक्षणाचा पशु मानवात फरक नाही, पशु मानवात फरक नाही. ऐसे विचार तुमचे अलौकिक, ऐसे विचार तुमचे अलौकिक, विज्ञानाची कास धरली, विज्ञानाची कास धरली, अंधश्रद्धेला दूर सारून, अंधश्रद्धेला दूर सारून, मानवतेची धुरा सावरली, मानवतेची धुरा सावरली. तुमच्यामुळे सांभाळून घर, तुमच्यामुळे सांभाळून घर, स्त्री संसारात हातभार लावते, स्त्री संसारात हातभार लावते, स्वाभिमान ठेवून सत्वाचा, स्वाभिमान ठेवून सत्वाचा, घरात लहान थोरांचा मान राखते, घरात लहान थोरांचा मान राखते. कविता कशी वाटली मित्रांनो सांगायला विसरू नका. आज स्त्री शिक्षणाचा जनक म्हणवल्या जातात मित्रांनो. तर माता सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी आहे मित्रांनो. तर पुढील माहिती माता सावित्रीबाई फुले यांच्यावर आहे. तर तुम्हाला कशा प्रकारे ते आवडते सांगायला विसरू नका मित्रांनो. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला मित्रांनो. त्यांचे जन्मस्थान शिरवळपासून 5 किमी अंतरावर आहे. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव माता लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील. यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या मित्रांनो. त्या माळी समाजातील असल्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या वयाच्या 9व्या वर्षी मित्रांनो त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना स्वतःची मुले नव्हती मित्रांनो. ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंतराव यांना त्यांनी दत्तक घेतलं होतं मित्रांनो. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली मित्रांनो. आणि हळूहळू त्यांनी 11 म्हणता 18 शाळा उघडल्या. सावित्रीबाई फुले हे स्त्री समाजाचे असं उदाहरण आहे मित्रांनो ज्यांनी पुरुष प्रधान समाजाला हादरा दिला होता. पोकळ पाया दूर करून समतेशी अशी प्रतिमा मांडली जिथे महिलांना केवळ सन्मान मिळाला नाही तर सर्व महिलांना जीवन जगण्याचा नवा मार्ग सापडला होता मित्रांनो. त्यांच्यावर जे काही अत्याचार होत होतं त्यांच्या विरुद्ध लढण्याचे धैर्य सावित्रीबाई फुले यांच्यामुळं महिलांना मिळत होतं मित्रांनो. तर मित्रांनो ही पुढील कविता माता सावित्रीबाई फुले यांच्यावरती आहे. तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका. फुलेंची तू सून पत्नी ज्योतिबांची, आई तू या जगाची तू सावित्री, आई तू या जगाची तू सावित्री. सोसल्या सदा अंधारल्या राती, सोसल्या सदा अंधारल्या राती, नशिबात माती सदैवच, नशिबात माती सदैवच. फेकले लोकांनी तुझ्यावर शेण, फेकले लोकांनी तुझ्यावर शेण, घेतलीच घाण अंगावर, घेतलीच घाण अंगावर. सुरू केली तूच शाळा मुलींसाठी, सुरू केली तूच शाळा मुलींसाठी, ही शिकवण्यासाठी, ही शिकवण्यासाठी पहिल्यांदाच, पहिल्यांदाच. सावित्री तू सोसे दगडीने धोंडे, सावित्री तू सोसे दगडीने धोंडे, रोवलेस झेंडे शिक्षणाचे, रोवलेस झेंडे शिक्षणाचे. घेऊया शिक्षण होऊया साक्षर, घेऊया शिक्षण होऊया साक्षर, लिहूया अक्षर अ आई, अ आई. गिरू आम्ही ग, गिरू आम्ही ग, शिक्षणाचे धडे, कलंक हा झडे दुर्बुद्धीचा, कलंक हा झडे दुर्बुद्धीचा. दिलेस तू आम्हा हे विद्येचं ज्ञान, दिलेस हे आम्हा तू विद्येचं ज्ञान, झाल्यात अज्ञात साक्षर लेकी तुझ्या, झाल्यात अज्ञात लेकी साक्षर तुझ्या. सावित्रीच्या लेखी घेऊया भरारी, सावित्रीच्या लेखी घेऊया भरारी, बाणा हा करारी ध्येयासाठी,
बाणा हा करारी ध्येयासाठी, जय जयकार सावित्रीचा करू, जय जयकार सावित्रीचा करू, नेहमी स्मरू शिकवण, नेहमी स्मरू शिकवण. तर मित्रांनो, कविता कशी वाटली सांगायला विसरू नका. सावित्रीबाई ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची कन्या. मित्रांनो, वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी त्यांचं लग्न झालं आणि हळूहळू त्यांच्या लक्षात आलं त्यांच्याशी लग्न झालं आहे तो सामान्य माणूस नाही तर लाख करोडांच्या जगण्याची ऊर्जा देणारा क्रांती सूर्य आहे, असं सावित्रीबाईंनी त्यावेळी म्हटलं. मित्रांनो, सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांना शेठजी म्हणायच्या. मित्रांनो, फुले घराण्याच्या त्या आल्या आणि त्यांच्या शिक्षणाचा श्री गणेशा सुरू झाला. मित्रांनो, त्यांचा हात थरथर कापत होता. त्यावेळी थरथरणाऱ्या हाताला महात्मा ज्योतिराव फुले म्हणजेच शेठजींनी पकडला आणि पाठीवर लिहायला शिकवलं. मित्रांनो, सावित्रीबाईंना त्यांनी खूप काही शिकवलं. त्यांच्या आयुष्यात त्यांनी पहिला शब्द लिहिला तो म्हणजे शेठजीच. मित्रांनो, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भिडेवाड्यात सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, ती म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी. मित्रांनो, भारतीय माणसांसाठी सुरू केलेली ही पहिली शाळा होती. सावित्रीबाई फुले ह्याच पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. मित्रांनो, शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं, हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणारच, असा त्यांचा विचार होता. मित्रांनो, शेपटासारखं जगला तर काम तमाम होईल आणि वाघासारखे जगला तर नाम होईल, असं त्यांचं मत होतं. मित्रांनो, कार्य खरतर होतं, जोखमीच होतं, पण शिवरायांचं मावळं प्रांतातील मावळ्यांचे त्या देखील वंशज होत्या. मित्रांनो, घाबरणं किंवा खचून जाणं त्यांच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. सनातनाचा मात्र धर्म बुडाला म्हणजे काय बुडालं, असं त्यांना सामान्य माणसांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धर्म म्हणजे काय आणि धर्म कसा बुडतो याचा इतका आम्हाला ज्ञान नाही. धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणूस असतो, हे महात्मा ज्योतिराव फुले हे लोकांना विचारू लागले. शेठजी घरोघरी जाऊन मुलींना गोळा करत होते, त्यांच्या आईबापांना समजावत होते, पण अक्षराच्या आळ्या होऊन त्या नवऱ्याच्या जेवणाच्या ताटात पडतात असं म्हणणाऱ्या त्या सनातनी लोकांना ते पटण्यासारखं नव्हतं. मित्रांनो, ते शिक्षकांना वाळीत म्हणजे एकटं टाकण्याच्या धमक्या देत होतं. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांना एकटं टाकण्याचा त्यांचा विचार होता. मित्रांनो, तेव्हा सावित्रीबाई फुले शेठजींना म्हणाल्या, शेठजी कंचा विचार करताय, मी आहे नवं तुमच्यासोबत, शिकवीन मी पोरींना, असं म्हणून सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवायला सुरुवात केली. मित्रांनो, नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक माणूस त्यांच्या समोर आला आणि तो म्हणाला, ए बाई, कुठं निघालीस, आमच्या पोरींना शिकवणं बंद कर, तुला तुझी आबरू प्यारी नाही का? तेव्हा त्याला माहीतच नव्हतं, कदाचित तो विसरला असावा की सावित्रीबाई फुले खंडोजी नेवासे पाटलांची कन्या आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी आहेत. मग त्यांनी हात उचलला आणि त्याच्या थोबाडीत मारले. मित्रांनो, तर सावित्रीबाई फुले यांनी त्या व्यक्तीच्या कानाखाली मारली होती. मित्रांनो, त्या क्षणीच त्याला सुनावलं, आज समोर आलायस, थोबाड फुटलंय, पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्ताने धरती रंगवीन. कसा बसा सावरत तो तिथून निघून गेला. त्यांचीच आबरू बेआबरू झाली होती हे पाहताच तिथून निमूटपणे माणसे निघून गेली. मित्रांनो, आजपर्यंत त्यांच्या अंगावर शेण फेकलं त्यांनी सहन केलं, शिव्या दिल्या, दगडफेक केली, त्यांनी गप्प बसल्या. मित्रांनो, त्यांचा हात धरून त्यांना एकदम दम देतोय हे पाहून त्यांची सहनशीलतेचा अंत झाला होता. मित्रांनो, दिवसात मागून दिवस गेले, अंधारात उजेड येत होता, लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळू लागलं. 4 वर्षातच त्यांच्या 18 शाळा सुरू झाल्या. पुढं बालहत्या प्रतिबंधाचे काम, बाईला घराबाहेर पडू न देणे, सती जाणं आणि या सर्वांवर त्यांनी विरोध केला. मित्रांनो, त्यांना आनंद होत होता की आया बहिणी शिकत आहेत. अशातच भयंकर प्लेग पसरला. रुग्णांची काळजी घेण्यासाठी दवाखाना उघडला आणि लोकांची काळजी घेता घेता स्वतःलाच सावित्रीबाई फुले यांना प्लेग झाला. मित्रांनो, आणि 10 मार्च 1897 रोजी मातेचा या मृत्यू झाला. मित्रांनो, तर म्हणूनच म्हणतात, स्त्रीला शिकू द्या, विचार करू द्या, कारण शिक्षणानेच मनुष्यत्व येते आणि पशुत्व हटते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर माहिती कशा प्रकारे तुम्हाला आवडली सांगायला विसरू नका मित्रांनो.